जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील उड्डाणपुलावर स्कूल बस समोर 2 प्लेट कोसळल्यानं खळबळ उडाली आहे। वर्षभरापूर्वी स्लॅब उठताना या प्लेट्स लावण्यात आल्या होत्या, मात्र त्यावेळीच न काढल्यानं जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला। आता या लोखंडी प्लेट्स कोसळल्यानंतर कामगार दाखल झाले असून भर पावसात आता प्लेट काढण्याचं काम सुरू आहे, मात्र प्रशासनातील जबाबदार अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले नाही। येथील उड्डाणपुलावरच्या प्लेट्स खाली कोसळलेल्या आहेत। या ठिकाणी ज्यावेळेस प्लेट कोसळल्या त्यावेळेस त्याच ठिकाणी स्कूल बस उभी होती। स्कूल बस जी आहे ती बालंबाल बचावलेली आहे। या बसमध्ये जे आहे ते अनेक विद्यार्थी होते, मात्र आपण जर बघू शकलात तर या उड्डाणपुलाचे काम अनेक वर्षांपासून रखडलेले आहे आणि या प्लेट्स जे आहेत ते आता खाली पडू लागलेले आहेत। धोकेदायक स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे, जीवितहानी होऊ शकते अशी परिस्थिती असताना मात्र या प्लेट वेळीच काढल्या गेलेल्या नव्हत्या, त्यामुळे ही मोठी दुर्घटना होता आता वाचलेली आहे। मात्र या प्लेट्स आता खाली कोसळू लागल्यानंतर जे आहेत ते या ठिकाणी कर्मचारी दाखल झाले असून त्यांच्याकडून आता या भर पावसात या प्लेट्स काढण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। दादा काय सांगाल, या ठिकाणी तुम्ही जात होतात, काय नेमकं घडलं? मी उड्डाणपुलाखाली गाडी लावली ते वायपरचं दुरुस्त करण्यासाठी बोनट उघडवलं। अचानक असं विचार केला की चला नाश्ता करून येऊ नंतर उघडू। मी थोड्या अंतरावर गेलो तोपर्यंत माझ्या समोरच्या बोनटच्या पुढे प्लेट पडल्या दोघं। थोडक्यात म्हणजे मी 10 मिनिटं बी तिथे 5 मिनिटं बी राहिलो असतो तर घात झाला असता। विद्यार्थी होते बसमध्ये, काय होते? नाही, आता घ्यायला जात होतो, वायपर बंद होते। वायपर बंद असल्यामुळे मी पुलाखाली लावून म्हटलं ओलं होणार नाही, त्यामुळे आपण ते वायपर बदलून घेऊ, वायरी वगैरे लूज काय पाहू म्हटलं। बोनट उचकवलं तोपर्यंत म्हटलं चला येऊ आपण नाश्ता करून येऊ नंतर उघडू। तोपर्यंत आम्ही तिथपर्यंत गेलो नाही, तोपर्यंत प्लेटा खाली आल्या। बरोबर माझ्या मी जिथे उभा राहिलो असतो तिथेच प्लेटा होत्या, समोरच बसच्या समोरच। भूषण चिंचोरे, पुढारी न्यूज, जळगाव।